नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज मी बनवत आहे पनीर गार्लिक फ्राईड राईस। तर अगदी वेगळ्या पद्धतीने आणि मस्त असा फ्राईड राईस तुम्हाला नक्कीच आवडेल। चवीला तर भन्नाट लागतो आणि तोंडाला अगदी चव येते। जर तुम्ही ह्या पद्धतीने हा पनीर गार्लिक फ्राईड राईस बनवला ना, तर तुम्ही ह्याच पद्धतीने नेहमी बनवाल आणि तुम्हाला नक्कीच आवडेल। काही बेसिक साहित्य इथे लागणार आहे ते मी तुम्हाला इथे स्क्रीनवर शेअर केलेलं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे गार्लिक। तर भरपूर असं लसूण इथे आपल्याला लागणार आहे। आलं, लसूण, हिरवी मिरची जाडसर वाटून आणि लाल मिरची आणि लसणाची चटणी वापरणार आहे मी इथं। थोडी शेजवान ची चटणी वापरणार आहे। रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि आपला शिजवलेला नॉर्मल असा भात मीठ न घालता हा भात शिजवायचा आहे। तर आता नंतर आपल्याला इथे लागणार आहे काही भाज्या। त्यामध्ये मी घेतलेला आहे वटाणा, फरसबी, गाजर असं मी हे साहित्य घेतलेलं आहे। तुम्ही इथे कोबी वगैरे सुद्धा घेऊ शकता। आता मी इथे लोखंडाच्या कढईमध्ये म्हणजेच माझी वडापावची कढई, त्यामध्ये 1-2 पळ्या तेल घातलेलं आहे। त्यामध्ये भरपूर असा लसूण जो मी कापून घेतलेला आहे, उभा असा लसूण कापलेला आहे आणि तो तेलामध्ये घातलेला आहे। तेलामध्ये घालून हा लसूण मस्त असा परतवून घ्यायचा आहे। लसूण परतला का त्यामध्ये 2 मीडियम आकाराचे कांदे मस्त बारीक चिरलेले आहेत, ते कांदे इथे घातलेले आहे। तुम्ही जर कांद्याच्या पातीचा कांदा घातलात ना, तर चव अगदी वेगळी आणि भन्नाट अशी लागेल। तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून झाला का त्यामध्ये आपल्याला पुढचं साहित्य घालायचं आहे। तर आधी आपण कांदा चांगला गुलाबी रंगावर परतवून घेऊ। तर आता कांदा छान गुलाबी रंगावर परतलाय, त्यामध्ये घातलेला आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरची जाडसर वाटलेलं आणि मी लसूण सोलून न घेता वापरलेला आहे। इथे मी आपली जी बेडगी मिरची आणि लसूण ह्याची पेस्ट वापरलेली आहे आणि थोडंसं जिरं असं हे पेस्ट आहे माझ्याकडे, ती इथे वापरलेली आहे। आता मस्त असं परतवून घ्यायचंय, त्यांनी खूप वेगळी आणि छान अशी टेस्ट येते। आता आपण यामध्ये थोड्याशा ब्लांच करून घेतलेल्या भाज्या आहेत ह्या, त्यामध्ये फ्लॉवर आहे, वटाणा आहे, फरसबी आहे आणि गाजर आहे। आता या भाज्या चांगल्या परतून झाल्या का यामध्ये आपल्याला काही बेसिक सॉसेस आहेत ते घालायचे आहेत। तर भाज्या मस्त अशा परतवून झाल्यात। आता त्यामध्ये आपण छान असं पनीर, आता आपण बनवत कसला आहो राईस पनीरचा, त्यामुळे इथे पनीर हे पाहिजेच। तर भरपूर असं पनीर मी इथे घातलेलं आहे, जवळजवळ 200 ते 250 ग्रॅम पनीर इथे वापरलेलं आहे। पनीर या भाज्यांबरोबर मस्त असं परतवून घ्यायचंय, म्हणजे ते सुद्धा चांगलं या भाज्यांबरोबर परतलं जातं। आता पनीर सुद्धा परतवून झालंय। आता आपल्याला बेसिक सॉसेस आहेत ते म्हणजे सोया सॉस घातलेला आहे आपण। फ्राईड राईस म्हटला का त्यामध्ये सोया सॉस हा येतोच आणि सोया सॉस थोडासा जास्त वापरायचा आणि मस्त असं परतवून घ्यायचंय। आता आपण इथे घालत आहोत ग्रीन चिली सॉस, नंतर इथे घातलेला आहे आपण रेड चिली सॉस आणि नंतर आपण इथे घालणार आहोत शेजवान सॉस असतो तो घालायचा आहे आणि मस्त असे या भाज्या आणि पनीर मस्त परतवून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपण इथे शेजवान सॉस घातलेला आहे 3 ते 4 चमचे आणि मस्त असं परतवून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपण जो शिजवून घेतलेला भात आहे तो भात सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे। हे बघा, हा शिजवलेला भात सुद्धा या भाज्यांमध्ये घालायचा आहे आणि मस्त असं मोठ्या गॅसवर ही प्रत्येक जी स्टेप आहे, ही सगळी स्टेप जी आहे ती मोठ्या गॅसवरच आपण केलेली आहे। तर प्रत्येक दाणा मोकळा झाला पाहिजे इतकं छान आणि प्रत्येक दाण्याला हे सॉस आणि हा मसाला लागला पाहिजे इतकं छान असं आपल्याला परतवून घ्यायचंय। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे चिंग शेजवान फ्राईड राईस मसाला जरी घातलात तरी सुद्धा टेस्ट अगदी छान आणि मस्त येणार आहे। आता आपण इथे चवीपुरतं मीठ घालून मस्त जो भात आहे तो परतवून घ्यायचा आहे। आता जर तुम्ही चिंग शेजवान फ्राईड राईस मसाला घालत असाल तर यामध्ये तुम्हाला मीठ अजिबात घालायचं नाही, मीठ स्किप करायचंय आणि तसाच आपल्याला हा भात परतवून घ्यायचा आहे। मस्त असा हा भात परतवून घ्यायचा आणि तयार आहे आपला मस्त
पनीर गार्लिक शेजवान फ्राईड राईस. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.